टीएमसी चेक शो करा नंतर. ऐका ना हो दाखवा ना इकडे. ते मागे ना मोबाईल. हो हो साहेब इकडे. असं बोलू द्या. आम्ही बोलल्यानंतर तुम्हाला काय सांगायचं आम्हाला देण्यापेक्षा आयुक्ताला नेऊन द्या. मला असं वाटतं प्रशासनाची जी आमच्यावर थोपत असाल तुमच्यात हिंमत आहे ना. मराठा तुम्ही आयुक्ताला द्या. आयुक्तांना देऊ. मराठा म्हणता ना बोलतोय आणि अजून आम्ही एक शब्द बोलायचं की तुमच्यात एवढी हिंमत आहे ना आत्ताच्या आता आयुक्तांना जाऊया. जर मराठा समजत असेल मराठा समजत असाल ना तुम्ही आत्ता जाऊया. श्यामप्पा अनेक प्रकरणी लोकांकडून द्यायचं. तुमच्यात जेवढी दम आहे ना नागरिकांना आयुक्ताला आमचं काम आहे का प्रशासक आहे. आम्ही प्रत्येक वेळी येऊन नाटकं करत असेल मला अजिबात खपणार नाही. तुम्ही आधी आपलं हे स्मारक हे अडकलं ना तो आपल्याच मराठा लिडरशिप करतो ना. आता रत्नागिरीला गेलाय त्याच्यामुळे अडकलं होतं. त्याच्या पण टेंडर काढलेलं त्या माणसाने थांबवलं. 3 वर्ष झाले नाही. मग तुम्ही आयुक्ताकडे जा ना. हे काय पद्धत ही काय पद्धत चेक द्यायला. आम्ही काय भिकारी आहोत का इथे. भिकारी समाज आयुक्ताकडे जा ना. आम्हाला करायचं आम्ही पण तुमच्यात हिंमत आहे ना. आयुक्ताला जा ना. आमचं काम आहे का चेक आमच्याकडे येतात का. आम्ही तुमच्या बरोबर आहे ना. ऐक ना बरोबरचा प्रश्न नाही. हे काय पब्लिसिटी करता हे रद्द करू नका. संजय ऐक ना मोळे करतोय. नाही पहिल्या आम्ही पण मराठा पुरावा करायचा आहे माझ्या भाषेने मला उत्तर तुम्ही मागणी करता बरोबर आहे. आम्ही ऑलरेडी सांगा काय झालं फालतुगिरी केली म्हणजे कोणाला द्यायला आले तुम्ही आयुक्तांकडे जा. तुम्ही घेऊन आलात माझ्या हातामध्ये चेक आहे आणि माझ्या हातामध्ये घेऊन आलात ना. दोघं बोलताय बोलायचं म्हणजे काय तिकडे नाही ना. अरे चेक मारायचं तुमचा कशाला बोलताय. तुम्ही जर स्वतःला आलेल्या मंडळ जे आहे ही चर्चा करण्याची पद्धत आहे का. ही पद्धत आहे का. हिंमत आहे ना. टीएमसीच्या नावचा आपल्याला चेक नाही आहे. इथे का देतात तिथे का ना. दोन चेक करतात का. इथं देण्याचा सुद्धा आमचा अधिकार आहे. तुमच्यात हिंमत आहे ना तर तिकडे इथं चेक देण्याचा अधिकार आहे. प्रशासन नंतर ते काल 2 वर्षाच्या सातबारावर आलेले सगळे येण्याचं महापौरांकडे महापौरांकडे कुणी आम्हाला शिकवायची तुम्ही इन्फॉर्म करून तुम्ही जर मला निवेदन द्यायला येत असाल स्टंट पाहिजे करताय ना. सगळ्या निवेदनाची आम्ही पण पण तुमच्यात आहे ना बरोबर आहे ना. चालू इथे कशाला देतात तुम्ही निवेदन द्या. निवेदन देऊया ना. निवेदन द्या पब्लिसिटी करता मार्गावर मारायचीच बाकी आहे. मारायची बाकी बोलायची. तुम्ही पण चळवळी चिल्लर काढली असती तर मारलंच असतं. हे पण सांगतो चिल्लर द्यायची हिंमत केली तर मारलंच असतं. पिशा तो नाहीये. पिशा अंगावर जोडून गेलं चिल्लर कोणी दिली नाही. काय सांगतो उद्या ते पण मीडिया निवेदन द्यायला जातील. इथे फेकायचं नाही. इथे फेकायचं नाही. हा इथे फेकायचं नाही. तुम्ही पण याला निवेदन देऊन सण मिळून करायचे ना. अरे तुम्ही असं बोललो तुमच्या द्यायची ना द्या. पद्धत चुकीची पद्धत चुकीची काय पद्धत चुकीची आहे. 3 वर्ष 3 वर्ष तुम्ही चिल्लाची काय संबंध आहे. 3 वर्ष मुळे साहेब असताना आम्ही 2दा बदलली. 2 वेळा दिलं होतं. मॅडमला कधी 4 वेळा बदलली. काय पद्धत आहे. किती चांगला आहे. काय पद्धत आहे. चुकीची पद्धत नाही. स्टंट नाही काय हँडल केलं तुमच्या स्टंट करायला आमच्याकडे करा. स्टंट आहे स्टंट नाही. अंकावरची बोलतो आम्ही नाही कोण म्हणतोय. एका चेक चिल्लर काय कुठे चिल्लर करूयात का आम्ही इथे. चिल्लर दाखवा ना. आता लपवून कशाला पिशवीत घेऊन आलात ना ती चिल्लर. बघा कोण जातात आम्ही थांबवली ती त्यांच्याकडे चिल्लरचा काय संबंध आहे. ऐका ना मीडिया तुम्ही चिल्लर येऊन इथे टाकला म्हणजे तुम्ही आधी सांगून पूर्वनियोजित आलात ना इथे. ऐका ना रेकॉर्डिंग मला आवडत नाही ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. चेक
नशा पैसे समाज गोळा करतोय पैसे मागणी करतोय ना 30 वर्ष आहे ना ना प्रत्येक गोष्ट मागणी 3,000 आम्ही पण मराठा आम्हाला शिकू नका मराठा आम्हाला शिकू नका रे तुमच्या हिंमत काय रे तिथे अरे पण मागणी कधी येऊन चालू 3 वर्षांनी मागणी चालू आहे हो ना मागणी पण तुम्ही काय म्हणलं की नाही कोणी नाही मिळालं मला कोण नाही मिळालं याला 2 लाख रुपये खर्च त्या गोष्टीला कोण म्हणतं 2 लाख कोण नाही कोण मिळाले आम्ही तुम्हाला देतो तुम्ही उद्या येऊन बांधून द्या ते आम्हाला चालेल आम्ही नाही आम्ही तयार मॅडम ग्रुप दाखवलं तुम्ही 3 वर्ष वेटिंग करायची गरज काय महिला महापौरांकडे चिल्लर घेऊन येते कोणी नाही नाही कोणी घेतली नाहीये चिल्लर मराठा म्हणता ना महिला महापौर चिल्लर घेऊन येता तुम्ही त्याला चेक दाखवला फक्त चिल्लर नाही दिली स्टंट काय असतो आम्हाला शिकू नका स्टंट काय असतो तो त्यांचा विषय नाही त्याच्यापेक्षा जास्त स्टंट केलेत आम्ही कोणी दिली नाहीये थांबवली महिला महापौराकडे तुम्ही चिल्लर घेऊन येता कोण बोललं दिली चिल्लर चेक दिले ना आता कशाला लपवली ती पिशवी चिल्लरची पिशवी कोणाच्या हातात आहे आम्ही थांबवली ती कोणी आणली नाहीये आम्ही चिल्लर गोळा करणार आहोत असं बोलले